नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, नुकतीच 21 जुलै रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आणि याच अनुषंगाने 18व्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुद्धा पार पडल्या आहे आणि याच निमित्ताने आता आपल्या संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि क ची जाहिरात येण्यासाठी सुद्धा मार्ग मोकळा झाला आहे। तर याच्यासाठी म्हणूनच आपण मित्रांनो तयार असलं पाहिजे। लवकरच 8 ते 10-15 दिवसांमध्ये राज्य कंबाईन संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात सुद्धा येणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्याच्यामध्ये आपला असतो चालू घडामोडी, करंट अफेअर्स, आणि याच्यामध्ये आपण कायम याच्यासाठी तयार असलं पाहिजे, कारण की जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा हा घटक आहे। त्याच्यामध्ये फक्त चालू घडामोडीच्या या 15 प्रश्नांमध्येच नाही तर आपल्याला साधारण पॉलिटी, इकॉनॉमी या विविध विषयांच्या अनुषंगाने सुद्धा करंट अफेअर्स विचारलं जातं। तर म्हणूनच मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक खूप छान गोष्ट म्हणजे विदर्भ आयएस अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांसाठी ग्रीन बुक आपल्याला दर महिन्याला सादर होत असतं। तर यासाठी फार महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आपल्याला या परीक्षाभिमुख घडामोडी यामध्ये कव्हर केलेल्या असतात। जवळपास संपूर्ण घडामोडी यामध्ये कव्हर केलेल्या असतात। त्याच्यामुळे आपण फार उपयुक्त ठरणार असे एक हे मॅगझिन आहे, तर नक्कीच ते आपण सर्वांनी वापरायला पाहिजे। तर मित्रांनो, आपण या मे महिन्यामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये। तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या मे महिन्याच्या घडामोडीला। तर हा साधारण आपला पार्ट पहिला आहे, तर याच्यामध्ये आपण पार्ट 2, पार्ट 3 वगैरे घेऊया मे महिन्याचा वगैरे, ठीक आहे। तर सुरुवात करूया आपण आपल्या या मे महिन्यामधल्या घडामोडींना। तर याच्यामध्ये पहिलीच बातमी म्हणजे सर्वात महत्त्वाची की आपल्या भारत सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा योजना म्हणजे रोजगार हमी योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना। या योजनेचे मजुरीचे दर जे आहेत तर विविध राज्यांनी याच्यामध्ये वाढ केलेली आहे। 2024-25 या वर्षासाठीची ही वाढ आहे। 2024-25 साधारण 2024-25 आणि 23-24 यामध्ये जो काही फरक आहे तर याच्यामधला जो दरांमध्ये वाढ जी आहे तर विविध राज्यांनी 4 ते 10% वाढ केलेली आहे। तर याच्यामध्ये महाराष्ट्राने सुद्धा वाढ केलेली आहे, वृद्धी केलेली आहे। हा योजना म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण आहे की आपल्याला जर बघितलं ही योजना आपल्या ग्रामीण भागातल्या अकुशल कामगारांसाठीची योजना आहे आणि आपली जी सर्वात जास्त जनता आपल्या देशाची ही ग्रामीण भागामध्ये वसते आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला तो पैसा जो इकॉनॉमीचा हा ग्रामीण भागामध्ये ओतणं फार गरजेचं आहे, तरच आपली इकॉनॉमी ग्रो होईल। आपल्याला $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवायची आहे। तर याच्या अनुषंगाने आपण बघूया मित्रांनो की याच्यासाठी तरतूद जी आहे 24-25 मध्ये भारत सरकारने तरतूद केली होती। 86,000 कोटी रुपयांची तरतूद याच्यामध्ये केलेली होती या योजनेसाठीची। तर याच्यामध्ये 2024-25 साठी प्रतिदिन मजुरी दर देणारे राज्य, सर्वाधिक जो मजुरी दर जो आहे आपण जर बघितलं सर्वाधिक मजुरी दर जो देणारा आहे तो आहे हरियाणा राज्य। साधारण 374 रुपये हरियाणा राज्याने दिलेले आहेत। हरियाणा राज्य हे 374 रुपये देणारं राज्य आहे। यांनी बरीचशी वाढ याच्यामध्ये केलेली असेल आपल्याला दिसून येते। देशामध्ये सर्वात जास्त मजुरी याच्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत दिली जाते। त्यानंतर सर्वात कमी जे मजुरी दर जो आहे तो अरुणाचल प्रदेश राज्यामार्फत दिला जातो, तो साधारण 234 रुपये एवढं सर्वात कमी मजुरी देणारं अरुणाचल प्रदेश मार्फत दिले जातात 234 रुपये एवढे दर देणारा हे कमी दर देणारा राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे। तर याच अनुषंगाने आपण या दोन गोष्टी तरी किमान लक्षात ठेवल्या पाहिजे। आणि यातली तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या बाबत आपण लक्षात ठेवायला पाहिजे। महाराष्ट्र याच्यामध्ये किती मजुरी दर देतो तर साधारण महाराष्ट्र 297 रुपये इतके मजुरी दर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आहेत। तर याच्यामध्ये वृद्धी जी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारण 24 रुपयाची वृद्धी वाढ केलेली याच्यामध्ये। आणि या वाढीच्या बाबत जर बघितलं तर 8.8% वाढ महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। महाराष्ट्र शासनाचं फार अत्यंत चांगली गोष्ट म्हणता येईल की त्यांनी या मजुरी दरामध्ये वाढ केलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर काही विविध राज्य आपल्याला दिसून येतात त्यामध्ये। तर भारत सरकारने सरासरी मजुरी दर जो आहे देशामध्ये संपूर्ण मजुरी दर सरासरी जर बघितला आपण तर तो 289 रुपये एवढा सरासरी दर दिला जातो। हे संपूर्ण राज्य आपले पकडले 28 राज्य यामधलं जर बघितलं तर 289 रुपये एवढा मजुरी दर याच्यामध्ये दिला जात असतो। तसंच जर बघितलं तर याच्यासाठी जो आधार आहे की आपण जर बघत असतो की महागाईनुसार मजुरी दरांची हे ठरवलं जात असतं। जसा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग वगैरे लागला आहे, त्यानंतर काही कामगारांसाठी आपण इंडस्ट्रियल CPI जाहीर करत असतो। त्याच्यानंतर आपण अशा रीतीने आपण जो हा मजुरी दर ठरवण्यासाठी जो आधार आहे आपला तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स मधला ॲग्रिकल्चरल लेबर याचा आधार आपण याच्यासाठी घेत असतो। आणि त्यासाठी जो आपला आधारभूत वर्ष जे आहे याच्यासाठीचं तर ते 2009-10 हे आधारभूत वर्ष आहे, बेस इयर आपण याच्यासाठी पकडतो। याच्यामध्ये जे काही भाव असतील त्या भावानुसार आपण याला महागाई दरानुसार ठरवत असतो की आपण काय भाव दिले पाहिजे। सर्वाधिक प्रमाणात वाढ करणारे जे आहे यामध्ये
साधारण 2023-24 या वर्षामध्ये आणि त्याच्या तुलनेत 2024-25 या वर्षामध्ये वाढ जी आहे सर्वात जास्त करणारं राज्य आहे गोवा. या गोवा राज्याने केलेली आहे 10.6% एवढी वाढ केलेली आहे आणि हे सर्वात जास्त यामध्ये देणारं जे राज्य आहे तर वाढ केली आणि वृद्धी 356 रुपये एवढी वाढ केलेली आहे याच्यामध्ये. आणि पूर्वी जे आहे 2023-24 मध्ये यांचे दर द्यायचे हे 322 रुपये आणि आता त्यांचं 356 रुपये ते द्यायला लागणार आहेत या 24-25 या वर्षामध्ये. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे, त्याच्यामुळे आपण याचं बॅकग्राऊंड थोडं बघणं फार गरजेचं राहील आपल्याला. तर बघूया आपण याचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे. तर ही योजना काय आपल्याला बघणं फार गरजेचं राहील. ओके, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, याला आपण रोजगार हमी योजना सुद्धा म्हणतो आणि रोजगार हमी कायदा सुद्धा असं म्हणतो. आपल्या संविधानानुसार आपण सर्वांना म्हटलं आहे की आपल्याला उद्देशिकेमध्येच म्हटलं की सर्वांना रोजगाराची समान संधी आपल्याला निर्माण करून द्यायची आहे. तर याच अनुषंगानं आपल्या ग्रामीण भागामधले जे काही अकुशल कामगार होते त्यांचं सुद्धा आपल्याला भरणपोषण करणं गरजेचं आहे, त्यांना सुद्धा रोजगार देणं गरजेचं आहे. याच्यासाठी म्हणूनच विविध योजना स्वातंत्र्यापासून आपल्या देशामध्ये चाललेल्या असतात ग्रामीण भागामध्ये. तर या संपूर्ण योजना ज्या आहेत त्या एकत्रित करण्यात आल्या आणि असं करून आपल्याकडे ही 2005 साली रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. MG नरेगा ज्याला आपण म्हणतो, ही MG नरेगा सुरू करण्यात आली. याच्यासाठी विशेष कायदा करण्यात आला. हा कायदा जो आहे 7 सप्टेंबर 2005 साली पारित झाला आणि त्याच्यानंतर अंमलबजावणी जी सुरुवात त्याची 2 फेब्रुवारी 2006 पासून सुरुवात झाली. ती 200 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली होती त्याची. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण 200 जिल्हे आहेत आणि याच्यामध्ये 2 योजनांचं एकत्रीकरण केलेलं होतं. यापूर्वी या रोजगार हमी योजना कायदा सुरू होण्याच्या अगोदर काही 2 योजना फार महत्त्वाकांक्षी अशा योजना सुरू झाल्या होत्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्याच्यामध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना 25 सप्टेंबर 2001 ला सुरू केलेली होती. ही योजना एकत्र केली आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना NFFWP ही योजना सुरू केलेली होती 14 नोव्हेंबर 2004 रोजी. आता हे साधारण NDA सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली होती. या 2 ज्या योजना आहेत या NDA सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आल्या होत्या आणि ह्याची कायदा जो आहे हा आता UPA सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आला. एक कायदा आणण्यात आलेला होता रोजगाराच्या संदर्भामध्ये. फार महत्त्वपूर्ण असा एक महत्त्वाकांक्षी कायदा हा आपल्यासाठी आपल्याला म्हणता येईल. आता ही चर्चेत असण्याचं कारण बरंच आहे बघा. त्याच्यामध्ये असं आहे की नुकतंच सेंट्रल गव्हर्नमेंट जे आपलं तर या रोजगार हमी योजनेवरतीचा जो अलॉटमेंट जे आहे तर फार कमी करते बजेटमध्ये. त्याच्यामुळे सध्या ही चर्चेत असते, बरेचसे लेख याच्यावरती प्रसिद्ध होत असतात. त्याच्यामुळे आपण बघून ठेवलं पाहिजे याला. तर एक जर बघितलं याची सुरुवातीचं नाव जे आहे राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं नाव होतं तिला आणि नंतर तिला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं नाव दिलं गेलं. तर 2 ऑक्टोबर 2009 रोजी असं महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी नाव देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर वैशिष्ट्य काय आहे, ग्रामीण अकुशल कामगारांसाठी थोडक्यात लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न आपल्याला बरेच येऊन गेलेले आहेत. ग्रामीण अकुशल कामगारांसाठी, कुशल कामगारांसाठी नाही तर अकुशल कामगारांसाठी आहे. याच्यामध्ये मग आपल्याला दिसून येतं की जे काही ODF आपलं केलं जात आहे, प्रधानमंत्री आवास योजना जी केली जात आहे याच्या अंतर्गत काही घरं बांधली जात आहेत. ODF अंतर्गत काही टॉयलेट्स बांधले जात आहेत. याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की खड्डा खोदण्याचं जर काम असेल टॉयलेटच्या बाबत तर त्याच्यासाठी काही अकुशल कामगार नेमले जातात. त्याच्यामध्ये मग काही बांधकाम करायचं असेल त्याच्यासाठी कुशल कामगार नेमले जातात. तर ते या मनरेगा योजनेअंतर्गतच हे सर्व होत असतं. खूपच म्हणजे जबरदस्त विकास ग्रामीण भागाचा या मनरेगा योजनेच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये साधारण आपल्याला एक दिसून येईल आपली जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ह्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा विकास होण्यामागचं कारण सुद्धा आपलं ही योजना आहे मनरेगा योजना. या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये अंतर्गत आपल्या ग्रामीण या योजना जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे ही आपण सुरू केली गावांना जोडण्यासाठी. मग याच्यासाठी आपल्याला मजूर लागत होते किंवा आपल्यासाठी कामगार लागत होते. तर या कामगार आपल्याला या MG नरेगा अंतर्गत मिळायला लागलेत आणि याच्यासाठी एक आपण सरकारने गॅरंटी दिली की प्रत्येक व्यक्तीला ग्रामीण भागातल्या कुशल कामगारांना 100 दिवस रोजगार मिळेल याची गॅरंटी याच्यामध्ये देण्यात आली, शाश्वती याच्यामध्ये देण्यात आली. हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. तरी आपण लक्षात ठेवलं वैशिष्ट्य हेच आहे की त्याचं प्रत्येक कुटुंबातील किमान एका प्रौढ कुशल अकुशल कामगाराला व्यक्तीला किमान 100 दिवस याच्यामध्ये रोजगार हमी देण्याची एक गॅरंटी देण्यात आली असं आपल्याला लक्षात येतं. आता ही जी योजना आहे ही योजना साधारण महाराष्ट्र शासनापासून एक प्रेरणा घेऊन तयार केलेली केंद्र सरकारने घेतलेली आहे. सुरुवातच याची महाराष्ट्र शासनाने केलेली होती 1972 साली. याच्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना आपल्याकडे होती. सुरुवात याची 28 मार्च 1972 ला झालेली होती आणि महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये कायदा सुद्धा याच्यासाठी करण्यात आलेला होता 1977चा. तर याच्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा 1977 सुरुवात त्याची 72ला झाली होती, पण याच्यासाठी कायदा स्वरूप एक स्ट्रॉंग बनवण्यात आलं याला, आणि असं करून 77ला एक कायदा पारित केला. आणि प्रयत्न जे आहे याच्यासाठी व्ही.सी. पागे यांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले होते, विशेष प्रयत्न केलेले होते असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतरची बातमी बघूया आपण पुढची. फार महत्त्वाची बातमी ह्याच्यामध्ये बघा, महासागर दशक परिषद आयोजित करण्यात आली 2024. आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने काय केलेलं आहे की एक 2021 ते 2030 हे एक दशक आयोजित केलेलं आहे महासागरांच्या शाश्वत विकासासाठी. आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे की महासागर किती दूषित होतो आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक्सचं प्रमाण आपल्याला खूप जाणवत आहे, खूप दिसते आहे. त्याच्यामुळे आपली जे महासमुद्रामधली जे काही महासागरामधली जे काही बायोडायव्हर्सिटी आहे ही ब्रेक होताना दिसते आहे, त्याला कुठेतरी अफेक्ट होताना दिसत आहे. त्यासोबतच आपल्याला एक लक्षात येतं की महासागरांमध्ये जे काही आपलं क्रूड ऑइल काढण्याचं काम असेल किंवा ऑइल रिफायनरीज का कंपनी असतील त्याच्यामुळे खूप सारं महासागरांचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं विदूषीकरण होताना दिसत आहे. आपले जे अटलांटिक महासागर असेल, प्रशांत महासागर असेल, हे आपल्याला या ठिकाणी दिसतात. हिंदी महासागर वगैरे हे सगळे या ठिकाणी आपल्याला दूषित होताना दिसतात. याच्यासाठी शाश्वत काहीतरी आपण उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने एक दशक जाहीर केलेलं आहे, संयुक्त राष्ट्र दशक. तर हे आपण बघूया काय काय. तर या परिषदेचं साधारण हे जे दशक जे जाहीर केलं आहे 2021 ते 2030 पर्यंतचं, तर याचा आढावा घेण्यासाठी म्हणूनची पहिली अशी परिषद आहे महासागर दशक परिषद 2024. ही परिषद आयोजित करण्यात आली होती 10 ते 12 एप्रिल 2024च्या दरम्यान. तर याच्यामध्ये आवृत्ती याची पहिलीच आहे, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे एक आढावा घेण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी. त्यानंतर ठिकाण याचं बार्सिलोना स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. बार्सिलोना या ठिकाणी स्पेनमध्ये याचं आयोजन झालेलं होतं. तर याच्यामध्ये आयोजक जे आहेत स्पेन सरकार आहे स्वतः, आणि सोबतच सहकार्य होतं त्यांना युनेस्कोचा आंतरसहकारी समुद्रशास्त्रीय आयोग आहे, तो याच्यामध्ये सहकार्यामध्ये आणला होता. तर थीम जी आहे त्याची डिलिव्हरिंग द सायन्स नीड टू क्रिएट द ओशन वी वॉन्ट. आम्हाला जे समुद्र निर्माण करायचा, जो काही महासागर निर्माण करायचा, तर याच्यासाठीचं विज्ञानाची आवश्यकता या ठिकाणी बोलली गेलेली आहे या थीम मध्ये. हे एक लक्षात येतं की विज्ञानाला महत्त्व या ठिकाणी दिलं जात आहे. तर याच्यामध्ये संशोधनाला सुद्धा फार महत्त्व दिलं गेलं आहे. मग भारत सुद्धा याच्यामध्ये प्रतिनिधी आहे आणि भारताचे सुद्धा प्रतिनिधी याच्यानी सहभाग घेतलेला आहे. तर भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं पृथ्वी ज्ञान सचिव जे आहेत एम रविचंद्रन यांनी या ठिकाणी मत मांडलेलं आहे की भारताने सुद्धा काही संशोधन संस्था उभारलेल्या आहे. हे सुद्धा भारताने एक प्रकर्षाने सांगितलं आहे. जर आम्हाला समुद्र किंवा महासागरांचं एक शाश्वत विकास करायचा असेल तर याच्यासाठी संशोधन संस्था, एक निरीक्षण केंद्रांची सुद्धा स्थापना केलेली आहे असं भारताने सांगितलं आहे. आणि भारताने काही मागणी सुद्धा केलेली आहे. मागणी अशी की जे काही डिझास्टर येतं, जे काही आपत्ती येते, या आपत्तीसाठी काहीतरी एक संकेतांक असायला पाहिजे किंवा काही याच्यामध्ये धोक्याची पूर्वसूचना देणारे काही आपल्याकडे व्यवस्था असायला पाहिजे, अशी मागणी या इथे भारताने केलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर उद्देश काय याचा बघूया. उद्देश म्हणजे हाच मी तुम्हाला जे सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला युनायटेड नेशन डिकेड ऑफ ओशन सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2021 to 2030 म्हणजे या 10 वर्षाचं जे डिकेड आहे याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. तर याच्यासाठीचं हे आढावा घेण्यासाठीचं, मूल्यांकन करण्यासाठीचं हे परिषद आहे आणि भागधारकांमध्ये सहकार्य वाढवणं, जे काही स्टेकहोल्डर्स असतील त्यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी हे सगळं चाललेलं आपल्याला दिसून येतं. तर ही अशी महत्त्वाची एक योजना आहे आपल्याला लक्षात येतं. हे बघा या ठिकाणी कॉन्फरन्स युनायटेड नेशन ओशन डिकेड कॉन्फरन्स या ठिकाणी थीम सुद्धा दिलेली आहे आणि 10 ते 12 एप्रिल 2024च्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दिसतंय स्पेनमध्ये आयोजन झालेलं होतं तिचं. त्यानंतरची बातमी बघूया आपण. फार महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बातम्या आहेत त्या आपल्याला. तर बघूया यानंतरची बातमी आहे की देशातील पहिली हवाई टॅक्सी एक सुरू केली जाणार आहे. हवाई टॅक्सी जे आहे साधारण मोहाली या ठिकाणी सुरू केली जाणार आहे आणि अशा प्रकारचा हा महत्त्वाकांक्षी एक आपल्याला एक प्रकल्प म्हणता येईल की या देशामध्ये हवाई ई टॅक्सी जर निर्माण होत असेल तर सर्वसामान्यांना त्याचा एक लाभ घेता येणार आहे आणि प्रवास हा स्वस्त सुद्धा होऊ शकेल आणि पर्यावरणपूरक होऊ शकेल. हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर टॅक्सीचं नाव ठेवलं आहे त्यांनी ई विटोल प्रकारातली ही टॅक्सी आहे. तर याची जे निर्मिती करणारे आहे कुलजीत सिंग संधू जे NRI आहेत.
कुलदीप सिंग संधू हे NRI आहेत आणि यांनी याची सुरुवात केलेली आहे. एक प्रोजेक्टच निर्माण केलेला आहे आणि पंजाब सरकारमध्ये सुद्धा त्यांचं बोलणं झालं आहे, जागेसाठी वगैरे सगळं झालं आहे. तर ठिकाण मोहाली पंजाबमध्ये हे सगळं उभारलं जाणार आहे. पंजाबचा हा महत्त्वपूर्ण एक प्रोजेक्ट आहे आणि देशातला पहिला प्रोजेक्ट असणार आहे हा, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर हवाई टॅक्सीचं वैशिष्ट्य काय, हे वैशिष्ट्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे. याची क्षमता काय आहे, तर याच्यामध्ये सरासरी वेग जो आहे याचा तर 350 एवढा किलोमीटर तासी ही टॅक्सी धावू शकणार आहे. एका तासामध्ये 350 किलोमीटर एवढी त्याची स्पीड आहे. तर वजन जर बघितलं याचं आपण तर 1400 किलो एवढं त्याचं वजन आहे, 1400 किलो. त्यानंतर आहे वाहन क्षमता जी आहे याची साधारण 700 किलो एवढे ते वजन वाहून नेऊ शकतं अशी त्याची क्षमता आहे. एका वेळी चार्जिंगवर साधारण ते किती दिवस वेळ चालू शकतं, तर 90 मिनिटं चालू शकतं, 90 मिनिटापर्यंत, म्हणजे तासाभराच्या वरती ते चालू शकतं. तर त्याच्यामुळे एका तासात जर 350 किलोमीटर जात असेल तर आपल्या डेस्टिनेशनपर्यंत नक्कीच पोहोचू शकणार आहे ते, त्याच्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. उड्डाण उंची क्षमता जी आहे त्याची तर 500 मीटरपर्यंत ते उडू शकणार आहे, उंची त्याची 500 मीटरपर्यंत असेल, हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. तर फार फॅक्ट्स खूप महत्त्वाचे याच्यामध्ये. त्यानंतर बघा याच्यामध्ये लचित बोरफुकन यांचा जो पुतळा आहे हा उभारला गेलेला आहे. पुतळा म्हणजे सर्वात मोठा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, स्टॅच्यू ऑफ वॉलर असं त्याला नाव दिलेलं आहे लचित बोरफुकन यांच्या स्टॅच्यूला. तर लचित बोरफुकन यांचा पुतळा ईशान्येकडील शिवाजी म्हणतात त्यांना. बघा आता असं म्हणण्याचं कारण असं की मुघलांचं जे आक्रमण होत होतं तर या मुघलांच्या आक्रमणाला परतावा एक त्या ठिकाणी युद्ध करण्याचं काम मुघलांसोबत सर्वात महत्त्वाचा एक विरोध जो आहे तो या ठिकाणी लचित बोरफुकन यांनी केलेला होता. म्हणूनच सरकारने सुद्धा त्यांना एक विशेष या ठिकाणी पुतळा सुद्धा त्यांचा उभारलेला आहे. तर मुघलांना थांबवण्याचं कार्य बरंचसं त्यांनी केलेलं दिसून येतं आपल्याला. उद्घाटन त्याचं केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तर ठिकाण जे आहे त्याचं होलग्नार आसाम या ठिकाणी झालेलं आहे. तर हे ठिकाण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आसाम या ठिकाणी याचं उभारणी झालेली आहे. वैशिष्ट्य जर बघितलं त्याची उंची 125 फूट, मुख्यतः पुतळा साधारण 84 फूट एवढा पुतळा आहे. हे जर बघितलं आपण हा पुतळा एवढा हा 84 फूट एवढा आहे आणि त्याची टोटल उंची जर बघितली, आपल्याला या ठिकाणी टाकी वगैरे दिसतं, पाण्याच्या टाकीसारखं सगळं दिसतंय, पण याचे जे स्टेज म्हणूया त्याला आपण, तर ते सगळं उभारणी जे आहे 125 मीटर दिसतं आपल्याला. पाया जो आहे त्याचा तर 41 फूट एवढा त्याचा पाया आहे आणि टोटली तो उंची त्याची 125 फूट एवढी उंची आहे. तर लचित बोरफुकन यांच्याविषयी जर बघितलं तर आणि ओहम राज्याशी ते संबंधित होते. ओहम राज्य म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ओहमांनी याच्यामध्ये स्थापना फार मध्ययुगीन काळामध्येच त्याची झालेली होती आणि चीनवरून आलेला हा एक समुदाय आहे ओहम. तर लचित बोरफुकन यांनी याच्यामध्ये फार महत्त्वपूर्ण कामगिरी ते 1671 मध्ये मुघलांचं लढाईत त्यांनी नेतृत्व केलेलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना ओळखलं जातं, हे आपल्या लक्षात येतं. आणि 1672 मध्ये साधारण त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढची बातमी बघूया. त्यानंतरची बातमी बघा, राज्यातील 9 वस्तूंना GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. आता GI मानांकन फार महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा यांच्यामध्ये. तर 9 गोष्टींना साधारण आपले जे महाराष्ट्रामधले संबंध सर्व जिल्हे जे आहे जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये GI मानांकन मिळालेल्या विविध वस्तूंना. याच्यामध्ये विशेष वैशिष्ट्य काय होतं याच्यामध्ये, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये त्याचं एक विशिष्ट एक वस्तूंचं एक वैशिष्ट्य असतं. ती वस्तू त्याच ठिकाणी ती व्यवस्थित मिळते. एक हळद जर बघितलं, ती हळद एक वायगाव हळद म्हणून प्रसिद्ध आहे. ती वायगावची तशा पद्धतीची हळद आहे, ती त्याच ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोलापुरी चादर जी सगळ्यांच्या घरी असते, सोलापुरी चादर, ती सोलापुरी चादर फक्त सोलापूरमध्येच बनते. म्हणजे अशा प्रकारच्या वस्तूंना आपण GI मानांकन देत असतो. एक स्पेशल ओळख त्याची म्हणून असा टॅग त्याला लावत असतो. टॅग आपल्या शर्टला दिसतं, नवीन शर्ट आणलं की त्याला टॅग लागलेला असतो की लेबलिंग केलेलं असतं. असं हे लेबलिंग याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तर 9 राज्यामध्ये 9 GI मानांकन मिळालेले आहेत. तर ते यादी आपण बघता येईल आपल्याला. तर हा सोर्सच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ग्रीन बुक मधला सोर्स आहे. अत्यंत सुंदर असं बुक आपल्या सगळ्यांना, नक्कीच याला बघा आणि वाचन करा नक्की, याच्यामधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे याचा. तर एकवेळी राज्यातील 9 वस्तूंचा भौगोलिक GI मानांकन मिळाला आहे. सोबतच तर प्रयत्न जे आहे याच्यासाठीचे तर गणेश हिंगमिरे यांनी याच्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, गणेश हिंगमिरे यांच्याबद्दलचं आपण बघितलं पाहिजे. तर यांनी साधारण विशेष म्हणजे आसाम मधील काही बोडोलँडच्या 13 वस्तूंनाही हिंगमिरे यांच्याच प्रयत्नातून GI मानांकन मिळालेलं आहे. तर एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक भागामधलं काही विशेष जर असेल तर त्याला विशेष दर्जा मिळाला पाहिजे. हे एक तिथला खरं त्याला न्याय म्हणता येईल आपल्याला. तर हे आहेत आपले गणेश हिंगमिरे, त्यांना या ठिकाणी दिसतात बघा. हे सगळं आपल्याला त्यांनी ते वस्तू, विविध वस्तू आहेत तर ते या ठिकाणी घेऊन आहेत आणि GI मानांकनासाठी ते सादर करताना आपल्याला दिसतात बघा. तर कोणकोणत्या वस्तू आहेत ते बघूया आपण. याच्यामध्ये भुसावळ जे आहे, भुसावळला मिळालेला आहे. याच्यामध्ये आपला डेटा थोडा वेगळा आलेला आहे तर त्याचा आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या विद्युत केंद्राचं थोडं
चेंज झालेला तर आपल्याला लक्षात येईल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही गोष्टी घेता येईल. त्याच्यानंतर पुढे चालूया. पुढची बातमी आहे बघा, तर भौगोलिक संकेतांक संदर्भात बघूया की काय काय नेमकं आहे. भौगोलिक संकेतांकाची जी सुरुवात जर बघितली आपण तर आपल्याला दिसतं जागतिक बौद्धिक संपदा संकट जे आहे, तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ऑर्गनायझेशन जी आहे, या ऑर्गनायझेशन अंतर्गत काही करार सुद्धा केले गेले आहेत. पॅरिस कॉन्व्हेन्शन, माद्रिद करार आणि लिस्बन करार असे 3 करार सुद्धा केले गेले आहे की याचं संरक्षण व्हायला पाहिजे, त्या भागातल्या विशिष्ट अशा वस्तूंचं संरक्षण व्हायला पाहिजे, त्याचं चोरी वगैरे होता कामा नये. सोलापूरची चादर आहे, एखाद्या अमरावतीच्या लोकांनी म्हणायचे की नाही आम्ही तयार केली, असं नको व्हायला, पण ते सोलापूरची चादर सोलापूरमध्येच वैशिष्ट्य तिचं असायला पाहिजे. त्यानंतर अमरावतीचे काही संत्र असतील ते संत्र सुद्धा तिचे प्रसिद्ध असले पाहिजे, नागपूरचे संत्र असतील नागपूरचे संत्र प्रसिद्ध असले पाहिजे, तिचं एक वैशिष्ट्य जागा असली पाहिजे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा याच्यावरती काही इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे की याचं काहीतरी एक संरक्षण व्हायला पाहिजे. तर मग याच्यासाठी करार केला गेलेला ट्रिप्स करार, जो की 1995 मध्येच हा सादर केला गेलेला होता. या ट्रिप्स कराराअंतर्गत काही सांगितलं की कॉपीराईट जे असेल, कुणी जर काही प्रसिद्ध केलेलं असेल, काही लिखाण केलेलं असेल किंवा काही कुणी आवाज दिलेला असेल, तो सुद्धा एक कॉपीराईट याच्यामध्ये होतो. तर हे कॉपीराईट कुणाचंही कुणी चुरायला नको. आता एखादी मी जर नोट्स काढले तर ते नोट्स कोणी चुरायला नको, याच्यासाठी म्हणून हे कॉपीराईट्स की मला माझे अधिकार जपता आले पाहिजे आणि मला प्रेरणा मिळाली पाहिजे नवीन नवीन काही गोष्टी करण्यासाठी, हे सगळं याच्यामध्ये आहे. तर ट्रेडमार्क साधारण याच्यामध्ये सेवा मार्क सुद्धा दिलं जातं. त्याच्यानंतर ट्रेडमार्क तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हॉलमार्क असतो त्याच्यावरती. त्यानंतर भौगोलिक संकेतांक GI टॅग हेच आपला एरिया आहे, GI टॅग याच्या अंतर्गत दिलं जातं. औद्योगिक डिझाईन याच्यामध्ये दिले जातात आणि पेटेंट म्हणजे नवीन संशोधन जर केलं तर त्याच्यासाठी एक पेटेंट दिलं जातं की आता समजा मी कोविडवरचं जर समजा एखाद्या वैज्ञानिकांनी औषध प्रसिद्ध केलं असेल, एक शोध लावलेला असेल, तो शोध त्याच्याच नावावरती असेल तर तो शोध त्याच्यासाठी त्याला पेटेंट दिलं जाईल की त्याच्यावरती अधिकार त्याचाच असेल फक्त. तर या पेटेंटवरती बरेच काही वादविवाद चाललेले असतात काही औषधांच्या बाबत वगैरे, तरी आपण बघणार आहोत नेमकं एक एक करून. त्यानंतर भारतातील काही कायदा, भारतामध्ये एक कायदा सुद्धा करण्यात आला GI मानांकनासाठी. याच्यामध्ये दिसतो आपल्याला वस्तूंचे भौगोलिक संकेतांक नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 हा कायदा सुद्धा केला आणि या कायद्या अंतर्गत आपण सप्टेंबर 2003 मध्ये हा कायदा लागू केलेला आहे. त्याच्यानंतर GI ची नोंदणी जी आहे 2004-05 पासून ही नोंदणी सुरू झालेली आहे. लागू झाला तो 2003 मध्येच आणि नोंदणी त्याची 2004-05 पासून झालेली आहे. पहिला GI टॅग पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंगच्या चहाला मिळालेला, जो चहा सर्वांचा प्रसिद्ध असतो. तर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. त्यानंतर बघूया आपली पुढची बातमी. यानंतरची बातमी आहे बघा, महाराष्ट्रातील काही पहिला ग्लास काय वॉक एक तयार करण्यात आला एक या ठिकाणी. तर हा महाराष्ट्रातला पहिला असणार आहे जो की लोणावळा या ठिकाणी तयार केला जाणार आहे. याची घोषणा सर्वप्रथम बजेटमध्ये करण्यात आली, महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती. 2022चा अर्थसंकल्प होता आणि आपले जे अर्थमंत्री होते आहेत समजा सध्या अजित पवारजी यांच्या मार्फत याची घोषणा झालेली होती. 11 मार्च 2022 रोजी अजित पवार यांनी घोषणा केलेली होती की लोणावळा या ठिकाणी याची उभारणी केली जाणार आहे स्कायवॉकची. आता हे स्कायवॉक एवढा कुटाणा करण्याचं काम काय, तर काम असं आहे की बघा आपल्याला पर्यटन जे क्षेत्र आहे याचा विकास करायचा आहे. पर्यटन क्षेत्र महाराष्ट्राला जर आणखी आर्थिक वाढ करायची असेल तर पर्यटनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण सर्वात जास्त रेव्हेन्यू मिळवून देणारं जे आहे तर क्षेत्र पर्यटन आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती रेव्हेन्यू मिळवून देऊ शकतं असं एक क्षेत्र आहे, म्हणून याला आपण विकास केला पाहिजे. याचा मग काय नवीन केलं पाहिजे, तर स्कायवॉक अशा प्रकारचा निर्माण केला पाहिजे आपण, ज्याच्यावरती एक वरतून आपल्याला असं पूल राहत होतो आणि त्याच्यावरती एकदम चाललं की हवेत चालल्यासारखं आकाशात चालल्यासारखं वाटतं, हवेत कोणी उडायला नको, पण हे असं सगळं याच्यामध्ये आहे. तर एकदम फील भारी येतो, ते आपण करायला पाहिजे. तर देशातलं पहिलं जे आहे तर आपल्याला पेलिंग या ठिकाणी केलेलं आहे सिक्कीम या राज्यामध्ये. पेलिंग या ठिकाणी भारतातलं पहिलं जगातलं म्हणताय, जगातलं ते चीन वगैरे आहे. तर या भारतातलं पहिलं जे आहे स्कायवॉक हे पेलिंग या ठिकाणी सिक्कीमला आहे. तर बघूया याच्याबद्दल मान्यता जी याची स्कायवॉक प्रकल्पाला उभारणीबाबत मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दिलेली आहे मान्यता. घोषणा त्याची बजेटमध्ये झालेली होती, बट मान्यता त्याला आता देण्यात आली आहे मनोज सैनिक यांनी दिले, मुख्य सचिव यांनी. तर त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये ग्लास स्कायवॉक प्रकल्पाविषयी बघूया काय आहे. ठिकाण त्याचं प्रकल्प उभारणी टायगर पॉईंट आणि लायसन्स पॉईंट आहे एक लोणावळ्यामध्ये, त्या ठिकाणी याची उभारणी केली जाणार आहे. आता याची जागा जी आहे ही जागेची जी उपलब्धता जी आहे ती वन विभागामार्फत होणार आहे. वन विभाग याच्यासाठी जागा उपलब्ध करून देईल आणि प्रकल्प उभारणारी संस्था जी आहे ती आहे पुणे महानगरपालिका. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण PMRDA याच्या मार्फत ही विभागणी
एक उभारणी केली जाणार आहे या प्रकल्पाची. तर याच्यामध्ये आर्थिक निधी सहकार्य केलं जाणार पर्यटन विभागामार्फत, कारण की पर्यटनालाच त्याचा रेव्हेन्यू मिळणार आहे. त्याच्यानंतर जागा जी आहे ते वन विभागाने दिलेली आहे. क्षेत्र त्याचं बघा, क्षेत्र याच्यामध्ये असणार आहे 4.84 हेक्टर एवढं त्याचं क्षेत्र असणार आहे. खूप मोठा एरिया आहे. सुविधा याच्यामध्ये बऱ्याचशा असणार, ज्यामुळे छोट्या छोट्या पोरांना काही बरंचसं खेळण्यासाठी पार्किंग वगैरे, साहसी खेळ, त्याच्यानंतर फूड पार्क वगैरे असेल तिथे, अम्फी थिएटर, खुली जमीन वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये खेळण्याच्या गोष्टी वगैरे आपल्याला पाहायला भेटेल. अपेक्षित खर्च 100 कोटी रुपयाचा खर्च याच्यासाठी येणार आहे आपल्याला, 100 कोटी रुपये. एवढी तरतूद आपल्या महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये केलेली होती, हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर हा पहिला असा प्रोजेक्ट जो आहे तो आपण बघितलं की पेलिंग या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन फॅक्ट्ससाठी नक्कीच व्हिडिओ बघा. आपण बघणार आहोत आपला जो नेक्स्ट पार्ट येईल, सेकंड पार्ट, त्याच्यामध्ये आणखी फॅक्ट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण अशा फॅक्ट्स मी घेण्याचा प्रयत्न करेल, जे की तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी नक्कीच बघत राहा आणि शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.